नाव आहे मिस्टर अँड मिसेस ओवाळ। तर आज मी तुम्हाला दाखवते स्ट्रीट स्टाईल वाले वडापाव। त्यासाठी आपण आधी वडे बनवून घेऊया। पाव तर आम्ही रेडीमेडच आणले, पाव नाही बनवणार आपण, पण आपण आधी वडे बनवूया। तर वड्यांसाठी मी 4 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेत, उकडून घेतलेत आणि ते इथे कुस्करून ठेवलेत। आता आपण ह्याचं फोडणीची तयारी करू। फोडणीचं भांडं ठेवून घेऊ, जरा गरम होऊ दे। आता फोडणीसाठी आपलं भांडं गरम झाले, त्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेते आधी। आता ह्यामध्ये मी सर्वात आधी थोडीशी उडदाची डाळ टाकते, जेणेकरून ती वडे खाताना छान अशी दाताखाली आली का मस्त लागते। तुम्ही पण एखाद वेळेस ट्राय करा उडदाची डाळ टाकून। आता ह्याला थोडे बबल्स आले तर त्यामध्ये मी राई टाकते। आता आपली राई पण तडतडली आहे, यामध्ये थोडीशी कढीपत्ता आणि मी हे अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतले, ते टाकून घेते। म्हणजे आपल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण थोडं भाजलं जाईल। आता तुम्ही बघू शकता, हे तुम्हाला जी उडदाची डाळ आहे ती लाल झालेली दिसत असते। आता मी ह्यामध्ये हळद टाकून घेते। आपली खमंग अशी फोडणी तयार आहे बटाटा वड्यांसाठी लागणारी। तर आपण गॅस बंद करून घेऊ। आता हे जे फोडणी आपण तयार केले ते मी बटाट्यांमध्ये टाकून घेते। कोथिंबीर पण टाकून घेते। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि ह्याला छान असं मिक्स करून घेऊ। आता मिश्रण थोडं गरम आहे, फोडणी आत्ताच टाकली त्यामुळे मी जरा चमच्याने मिक्स करते। आता तुम्ही बघू शकता, मी छान अशा हाताने पण मिक्स करून घेतलेत आणि आपल्या बटाट्याच्या भाजीला छान पिवळा रंग आलेला आहे। आता मी ह्याचे छोटे छोटे वडे तयार करून घेते। तर तुम्हाला हवे तर तुम्ही गोल पण ठेवू शकता। मी असे थोडे हाताने त्यांना चपटे करून घेते। अशा आपण आता सगळे बटाटवडे तयार करून, तुम्ही बघू शकता मी सगळे बटाटवडे तयार करून घेतलेत। आता ह्यासाठी आपण बेसनाचा घोळ करून घेऊ। तर आपण बेसन घेतले, मध्ये थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपण मिक्स करू कोरडच। पाणी टाकून याचं एक बॅटर तयार करून घेऊ। मी हलकासा खायचा सोडा टाकते, अगदी चिमूटभर। असं एकदम स्मूथ असं आपण बॅटर तयार करून घेतलं। गॅस आता स्लोवर ठेवूया आणि एक एक करून आपले बटाटवडे फ्राय करून घेऊ। त्यासाठी मी यामध्ये असं बॅटरमध्ये बटाटवडा टाकते आणि तो अलगद असा सोडून घेते। आपण वडे आता छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊ दोन्ही साईडने। आता तुम्ही पाहू शकता आपले वडे छान असे गोल्डन ब्राऊन झाले, मी काढून घेऊ। अशा प्रकारे आपण सगळे वडे तळून घेऊ। आता आपण हे जे बॅटर राहिले आपल्याकडे वडे तळून, त्याचा आपण असं तेलामध्ये टाकून चुरा काढून घेऊ। याला पण छान फ्राय करून घेऊ, कच्चं नाही ठेवायचं अजिबात। आपण जो चुरा काढला होता त्याचा चुरा शेंगदाणे आणि लसूण मिक्सरमध्ये टाकून घेतले। आता ह्यामध्ये लाल तिखट टाकते मी आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ। आता आपण हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊया। तर तयार आहेत आपले गरमागरम असे मुंबईचे वडापाव। तर तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली मला सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।